नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण व खडीकरणाच्या कामांसाठी मांडण्यात आलेल्या स्टार रेट प्रस्तावावर ज्येष्ठ नगरसेवक गुरमीत बग्गा यांनी ठोस पुराव्यांसह जोरदार आक्षेप घेत प्रशासनाला धारेवर धरले। महासभेत बोलताना बग्गा यांनी सुमारे 125 ते 150 कोटी रुपयांच्या 58 कामांचा तपशील सभागृहासमोर मांडलाय। यापैकी एकूण 40 कामांच्या ठेकेदारांनी मनपाकडे आधीच अनामत रक्कम जमा केलेली होती। त्यामुळे त्या ठेकेदारांना मूळ करारातील जुन्याच दराने काम पूर्ण करणे बंधनकारक असताना त्यांना स्टार रेट देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असा ठाम मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय। या संदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करत बग्गा यांनी प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। संबंधित प्रस्तावामुळे महापालिकेवर आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याचं सांगत त्यांनी या निर्णयामागील कारणांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। बग्गा यांच्या मुद्देसूद मांडणीनंतर सभागृहातील अनेक सदस्यांनीही या प्रस्तावावर आक्षेप नोंदवला। जर कुठल्याही निवेदनाला एकदा मक्तेदाराने टेंडर भरलं तर ते टेंडरचे रेट 120 दिवसापर्यंत त्याला घरी असतात। 120 दिवसापर्यंत घरी असतात। त्यामध्ये आपण ती टेंडर प्रोसेस राबवत असतो 120 दिवसामध्ये। त्यामध्ये जर 120 दिवसामध्ये जर त्यांनी सिक्युरिटी डिपॉझिट वगैरे सर्व भरलेलं असेल, जेव्हा तुम्ही एखाद्या टेक्निकल बिल उघडता, फायनान्शियल बिल उघडता, फायनान्शियल बिल मध्ये तुमच्या ध्यानात आलं काय कॉन्ट्रॅक्टर योग्य आहे, हा दिलं याचं काम याला द्यायचं आपल्याला, तेव्हा त्याला तुम्ही बिलोच्या रकमेचे पैसे भरायला लागतात। डिपॉझिट ॲडिशनल सिक्युरिटी ते त्यांनी भरलं, ते 39 लोकांनी भरलेले बरोबर। नंतर नकार दिला, जर नकार दिला तो सध्या रेट जो 120 दिवसासाठी व्हॅलिड आहे, बरोबर आहे। एकदा प्रोसेस स्टार्ट झाली दिलं पाहिजे होतं की आमचे 120 दिवस झाले। आता या पद्धतीने एकदा सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यानंतर त्याची ॲडिशनल सिक्युरिटी सर सिक्युरिटी पत्र नंतर ते काय सिक्युरिटी डिपॉझिट भरलेले आहे, परंतु जर त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन होणार असेल, जे काही घडलं मागच्या युद्धाच्या उद्योजन परिस्थितीमध्ये, तर 120 दिवसानंतर जर त्यांना आदेश दिलेला गेला नसेल त्या पिरियडमध्ये तर ते विड्रॉ होऊ शकतात। तर त्याला आपल्याला त्यांना सिक्युरिटी डिपॉझिट परत करावं। आणि तुमच्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलं की लेखी पत्र तो 6 तारखेला 7 तारखेला स्टँडिंग आणि पत्र सर्व 12 तारखेला चर्चा केल्या होत्या, डॉक्युमेंटमध्ये लिहिलंय की लिहिलंय तुम्ही डॉक्युमेंटमध्ये लिहिलं स्टँडिंगच्या वाचा। हो हो, मी नाही सांगत आहे, माझ्या घरातलं माझ्या मनातलं काही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये लेखी मागणी केलेली आहे आणि या तारखा झाल्यानंतर मग मला नाही माहिती, तुम्हाला माहिती फार मी काय बोलत नाही, परंतु एक मुद्दा महत्वाचा आहे। आयुक्त साहेब मला एक विनंती आहे, मूळ गोदावरी नदीचे जेव्हा दर्शनाला माणूस येतो, त्याला खरं दर्शन करतो, तो गंगोत्रीला जातो आणि त्याचा उगम पाहतो। या गोष्टीचा उगम कुठून झाला? महापालिकेच्या 25 वर्षाच्या इतिहासात एकदा टेंडर झालं की फार झालं तर 1 महिन्यावर पडला, म्हणजे ते कॉलेजचा म्हणून ते डिपार्टमेंटचा, कारण ज्यांनी ज्या पद्धतीने डॉक्युमेंट चुका केल्या त्या पुन्हा होऊ नये, त्या शिक्षा करायची इन्क्वायरी करायची, परंतु जेव्हा डॉक्युमेंट तयार होतं तेव्हा तुम्ही अतिरिक्त आयुक्त यांची सह्या घेता, तेव्हा तुम्ही जबाबदारी घेतात का? तुम्ही दिलेली माहिती खरी आहे का? मुद्दा फार महत्वाचा आहे। त्याच्यामुळे या डॉक्टरचं मूल्यांकन घेणार त्याच्यावर हा विषय परत करायचा हा मुद्दा नाही, कारण प्रशासनातल्या उच्च अधिकाऱ्यांना सुद्धा कळलं पाहिजे की आपल्या खात्यात कसं काम चालू आहे। पहिला मुद्दा की स्टार रेट जर वाढवायचा होता, द्यायचा होता, तर महासभेवर आलं पाहिजे होतं। तुम्ही पहिले गेलं स्टँडिंगला, स्टँडिंग ही वित्तीय मंजुरी देणारी आहे आणि महापालिका ही धोरणात्मक मंजुरी देते। तुम्ही उलट्या प्रवास केला, तो का बरं केला याचं उत्तर मी देईन, हे ठरवून आहे, चूक नाही आहे, हे ठरवून आहे, ते काय त्याचं मी पुढे बोलणार। दुसरा मुद्दा आहे की मूळ
शहर अभियंत्याची सही आहे का अग्रवाल साहेबांनी बोललं घ्या. शहर अभियंत्याची सही नाही. अग्रवाल साहेब तो सुट्टीवर होतं, धारण करून छान केलं होतं. तुम्ही का नाही बघावं त्यांच्याकडे? काय कारण होतं? तिसरा मुद्दा की त्या डॉक्टरच्या टिप्पणीत तुम्ही म्हटलेलं आहे मला, तुम्ही अकाउंटंट आणि ऑडिटर यांचं मत घ्या. कारण आपल्याकडे प्री ऑडिट बरोबर, ही एकमेव फाईल अशी आहे की जे अकाउंटंट ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.